नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्पायसी मेजवानी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत भाज्या फ्रीजमध्ये आणि रूम टेम्परेचरवर कशा साठवायच्या जेणेकरून त्या जास्त दिवस टिकतील. तर मला इथे तमिळनाडूमध्ये बऱ्याचदा काय होतं की मेथी आणि पालक यासारख्या पालेभाज्या खूप दिवसातून भेटतात आणि जेव्हा मला या भेटतात ना तेव्हाच मी ते खूप जास्तीच्या आणून ठेवते आणि 10-12 दिवस मी या भाज्या फ्रीजमध्ये आरामात साठवून ठेवते. महत्त्वाचं म्हणजे या भाज्या 10-12 दिवस एकदम फ्रेश राहतात. अशाच पद्धतीने भाज्या कशा स्टोअर करायच्या, काय ट्रिक्स वापरायच्या या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गावाकडे आपल्याला फ्रेश भाज्या इझिली अवेलेबल होतात, पण शहरी भागात काय होतं की आपल्याला या भाज्या कधी कधीच मिळतात. त्यामुळे आपण या भाज्या जास्तीत जास्त दिवस कशा स्टोअर करायच्या आता हे बघूया. तर भाज्यामध्ये आपल्याकडे आहेत भेंडी, टोमॅटो, हिरवी मिरची, लिंबू, आलं, मेथी, पालक, कांदा आणि बटाटा. तर या सगळ्या भाज्या कशा स्टोअर करायच्या आहे हे आपण बघूया. चला, तर सगळ्यात आधी आपण बघू कांदा आणि बटाटा कसा स्टोअर करायचा. चला. बऱ्याचदा काय होतं की आपण कांदा आणि बटाटा एकाच टोपलीत ठेवतो. त्यामुळे काय होतं की बटाटे लवकर खराब होतात. बटाट्याला कांद्याच्या उष्णतेमुळे मोड फुटतात आणि बटाटा खराब होऊ शकतो. त्यामुळे बटाटा आणि कांदा स्टोअर करताना नेहमी लक्षात ठेवायचं की दोन्हीही वेगवेगळ्या कंटेनरमध्ये स्टोअर करायचं. आपल्या फ्रीजमध्ये हा एक सेक्शन दिलेला असतो ज्यामध्ये आपण कांदे आणि बटाटे वेगवेगळे करून ठेवू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सेपरेट ठेवू शकता. जर तुमच्या फ्रीजला सेपरेट असं सेक्शन नसेल ना तर तुम्ही किचनवरच 2 वेगवेगळ्या टोपलीमध्ये कांदा आणि बटाटा स्टोअर करू शकता. तर दुसरं आपल्याकडे आहे अद्रक किंवा आलं. तर अद्रक तुम्ही खूप जास्त दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता बरं का. फक्त मार्केटमधून आलं आणल्यावर काय करायचं की ते स्वच्छ धुवून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं, पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आणि एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं. तर तुमचं आलं 15-20 दिवसच नाही तर महिनाभर सुद्धा चांगलं टिकू शकतं. तर आलं ठेवताना फक्त आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचंय. तर माझ्या घरामध्ये ना खूप सारे मिठाई किंवा खजूरचे असे प्लॅस्टिकचे डबे असतात आणि हे बऱ्यापैकी एअरटाईट पण असतात बरं का. त्यामुळे मी काय करते, सर्रास याचा फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी वापर करते. तर तुम्ही सुद्धा याचा वापर करू शकता किंवा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला एअरटाईट बॅग्स सुद्धा भेटतात तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता बरं का. आणि तुम्हाला जर अशा बॅग्स यूज नसेल करायच्या तर अशा कंटेनरचा वापर तुम्ही करू शकता. तर आपण बघू की भेंडी कशी स्टोअर करायची. तर भेंडी स्टोअर करताना एक ट्रिक अशी आहे की तुम्ही भेंडी कधी धुवून फ्रीजमध्ये ठेवू नका. बऱ्याचदा काय होतं त्यात थोडा तरी ओलावा भेंडी धरूनच ठेवते आणि भेंडीला लवकर चिकटपणा येतो आणि पाणी सुटतं. त्यामुळे कधी भेंडी तुम्ही धुवून फ्रीजमध्ये ठेवू नका. तर जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्यावर धूळ आहे, माती आहे तर तुम्ही कोरड्या कपड्याने पुसून ती फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर आता आपण भेंडी सुद्धा एअरटाईट कंटेनरमध्येच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर तुम्हाला असे कंटेनर माझ्याकडे खूप दिसतील बरं का. मी तुम्हाला शेवटी दाखवेल फ्रीजमध्ये. माझ्याकडे खूप सारे असे कंटेनर्स पडलेले आहेत ज्यांचा वापर मी भाज्या ठेवण्यासाठी करते. यामुळे फ्रीज खूप ऑर्गनाइज पण वाटतं आणि खूप पसारा पण होत नाही. त्यामुळे तुम्ही अशा कंटेनर्सचा वापर करू शकता. तर भेंडी कशी स्टोअर करायची आपण बघितली. आता आपण बघू टोमॅटो कसं स्टोअर करायचं. तर टोमॅटो इथे मी 2 प्रकारचे टोमॅटो बाजारातून आणताना आणले आहेत. ही एक कच्च्या वाणावर आहे तुम्ही बघू शकता आणि एक जे आहेत ते मी लगेच यूज पण करू शकतो आपण. अशा पद्धतीने पिकलेले टोमॅटो घेऊन आलेले. तर हे कच्चे जे टोमॅटो आहेत ना ते तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता नॉर्मल रूम टेम्परेचरला ठेवा आणि हे पिकलेले जे टोमॅटो आहेत ते आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर यासाठी सुद्धा मी याच कंटेनरचा वापर करणार आहे जेणेकरून हे फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते. तुम्ही मोकळे पण टाकू शकता, पण बऱ्याचदा काय होतं की टोमॅटोवर बाकीच्या दुसऱ्या भाज्यांचं वजन पडल्यामुळं हे टोमॅटो बिलबिले होऊ शकतात आणि त्यामुळं टोमॅटो खराब होतात. त्यामुळे तुम्ही टोमॅटो स्टोअर करताना अशाच कंटेनर्स वगैरेमध्ये किंवा पाउचेसमध्ये टोमॅटो ठेवू शकता. आणि आता हे उरलेले जे टोमॅटो आहेत ते आपण नॉर्मल टेम्परेचरला ठेवण्यासाठी ठेवू. तर आता आपण बघू लिंबू कसं स्टोअर करायचं. तर बऱ्याचदा लिंबाचं असं होतं की रोज वापर होत नाही आणि कधी कधी लिंबाच्या प्राईस खूप वाढलेल्या असतात किंवा खूप कमी झालेल्या असतात. अशा वेळी काय करायचं की लिंब स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि पेपरमध्ये अशा पद्धतीने पेपरमध्ये गुंडाळून घ्यायची.
पेपरमध्ये गुंडाळून आपल्याला ही सगळी एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लिंब ठेवलेत ना तर तुम्हाला ही लिंब आरामात 20 ते 25 दिवस सुद्धा ना त्या लिंबाला काहीच होणार नाही. तर आता आपण हिरव्या मिरच्या कशा स्टोअर करायच्या ते बघू. हिरव्या मिरच्या मार्केटमधून तुम्ही आणल्यात ना तर कधीही त्या धुवून स्टोअर करू नका. पण मिरच्या मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या, त्याचे देठ काढून घ्या. देठ काढल्यामुळं काय होतं की मिरच्या खराब होत नाही आणि 15 ते 20 दिवस या मिरच्या आपण आरामात स्टोअर करू शकतो. आणि मिरच्या स्टोअर करायला सुद्धा असे एअरटाईट कंटेनर्सच यूज करा. आता आपण वळूया हिरव्या पालेभाज्यांकडे. आता आपण बघूया मेथी आणि पालक यासारख्या भाज्या कशा स्टोअर करायच्या. तर या भाज्यांना मार्केटमधून आणल्यानंतर खूप धूळ वगैरे माती असेल ना तर तुम्ही या भाज्या स्वच्छ करून घ्या व्यवस्थित. जर तुम्ही या भाज्या धुतल्यात ना तर एक लक्षात ठेवा की ना या भाज्या पूर्णपणे कोरड्या झाल्या पाहिजे, याच्यात पाण्याचा अंश राहता कामा नये. आणि जर तुम्ही अशाच स्टोअर करत असाल बिना धुतलेल्या तर त्याला सुती कपड्याने स्वच्छ कोरडं करून घ्या, पुसून घ्या. आणि या भाज्या स्टोअर करताना आपल्याला वापर करायचा आहे पेपरचा. तर अशा पद्धतीने पेपरवर आपल्याला या भाज्या ठेवून पूर्णपणे पेपर या भाजीला गुंडाळून घ्यायचा आहे. इथं पालकाची भाजी स्टोअर करतोय आपण, तर भाजीला पूर्णपणे पेपर गुंडाळून घ्यायचा आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा आता मी इथं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ही भाजी स्टोअर करणार आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण पेपर हा भाजीला गुंडाळून घ्यायचा. आणि एखादी प्लॅस्टिकची पिशवी वापरून त्यामध्ये तुम्ही भाजी स्टोअर करा. तर अशाच पद्धतीने आपण मेथीची भाजी सुद्धा स्टोअर करणार आहे. पण मेथीच्या भाजीला आपण पेपर न वापरता डायरेक्ट एक कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहे. मी तर डायरेक्ट कंटेनरमध्ये स्टोअर करते, त्यामुळे मेथीची भाजी ना खराब सुद्धा होत नाही. आणि या दोन्ही भाज्यांना मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मी या भाज्या 10 ते 12 दिवस आरामात एकदम फ्रेश अशाच्या अशा या भाज्या राहतात. 9 ते 10 दिवसानंतर याची पाने तुम्हाला दिसतील थोडीशी पिवळी झालेली, पण पूर्ण भाजी खराब होणार नाही. आता शेवटची आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीची, सगळ्यांच्या रोजच्या वापरातली अशी भाजी म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर आणल्यावर कोथिंबीरची मुळे काढून घ्या, कोथिंबीर पूर्णपणे निसून घ्या आणि सुती कपड्याने पुसून कोरडी करून घ्या. आता ही कोथिंबीर सुद्धा आपण एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहे. तर माझी मागच्या आठवड्यात आणलेली कोथिंबीर माझ्याकडे आहे, तर मी तुम्हाला दाखवते ती कोथिंबीर. ती अजून पण फ्रेश आणि जशीच्या तशीच आहे. तर ही बघा, तुम्ही बघू शकता इथं. ही बघा कोथिंबीर, ही मागच्या आठवड्यात आणलेली कोथिंबीर आहे आणि ही जशीच्या तशीच आहे, एकदम फ्रेश राहते. त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने कोथिंबीर स्टोअर करू शकता. अजून एक टिप मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला कोथिंबीर जास्त दिवस वापरायची असेल ना तर तुम्ही काय करा, कोथिंबीर धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घ्या आणि फ्रीजरच्या आपल्या ट्रेमध्ये घालून त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्या आणि ती फ्रीजमध्ये स्टोअर करा. त्याचे क्यूब्स तयार होतील आणि ते क्यूब्स तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये टाकून हिरवीगार कोथिंबीर वापरू शकता भाजीसाठी. चला तर आपण सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता यामुळे फ्रीज एकदम ऑर्गनाइज दिसतं आणि कमी स्पेसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त भाज्या सुद्धा इथे स्टोअर करून ठेवू शकता. तर आता आपण पालक या सेक्शनमध्ये टाकून घेऊ. पालकाची जी भाजी आहे ती या सेक्शनमध्ये टाकायची. माझ्याकडे थोडे शेवग्याच्या शेंगा पण होत्या, त्या सुद्धा मी इथंच टाकते आणि गाजर आणि काकडी सुद्धा इथेच टाकतो. तर आता आपल्याकडे आहे काही टिप्स, त्या मी तुम्हाला सांगते. पहिली टिप, भाज्या आणल्यानंतर भाज्या पूर्णपणे कोरड्या करूनच फ्रीजमध्ये ठेवायच्या. भाज्यामध्ये कुठलाही पाण्याचा अंश राहता कामा नये. जर भाज्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर भाज्या लवकर सडतात. दुसरी टीप, फ्रीजमध्ये जास्त ओलावा राहता कामा नये. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर फ्रीजचा दरवाजा खूप वेळ ओपन राहिल्यामुळं काय होतं की फ्रीजचं टेम्परेचर वगैरे फ्लक्च्युएट होतं आणि फ्रीजमध्ये ओलावा राहतो. फ्रीजला आपण बघतो की फ्रीजला पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्या ओलावामुळे त्या भाज्यांना सुद्धा ते लागलं जातं आणि त्या भाज्या सुद्धा खराब होऊ लागतात. त्यामुळे फ्रीजचा दरवाजा वगैरे जास्त वेळ ओपन ठेवू नका. तिसरी टीप, फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एअरटाईट कंटेनर्स, एअरटाईट पाउचेस वगैरेचाच वापर करा. त्यामुळे काय होतं की फ्रीजच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये
आपले भाज्या येत नाही आणि त्यामुळे आपल्या भाज्याची शेल्फ लाईफ वाढते. चौथी टीप, खराब झालेल्या भाज्या लगेच फ्रीजच्या बाहेर काढून टाका. तर काय होतं बऱ्याचदा की आपण कोथिंबीर, मिरची, आलं असे हे रोजच्या वापरातले पदार्थ आपण फ्रीजच्या बाहेर काढतो आणि ते बराच वेळ बाहेर राहिल्यामुळं काय होतं की त्यांना पाणी सुटतं आणि त्यामुळे ते लवकर सडायला लागतात. तर सडलेले भाज्या या 2-3 दिवसांनी चेक करत राहायचं. या भाज्या वेळीच काढून टाकायच्या. त्यामुळे काय होतं की तुमच्या पुढच्या अजून भाजी खराब होत नाही. टिप नंबर 5, तर फ्रीजचं टेम्परेचर मेंटेन होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला फ्रीजचं टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअसवरच मेंटेन करायचं आहे. बऱ्यापैकी आपण 4 डिग्री सेल्सिअसवरच हे टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. तर आजकालच्या फ्रीजला टेम्परेचर मेंटेनन्ससाठी खूप ऑप्शन्स आलेले आहेत आणि माझ्यासारखं जर तुमचं फ्रीज असेल ज्याच्यावर लो, मीडियम, हाय असे मोड असतील तर तुम्ही बऱ्यापैकी जेव्हा भाज्या त्यामध्ये जास्त असतील तेव्हा ते मीडियम टेम्परेचरला वगैरेच मेंटेन होतं आहे यावर लक्ष द्या. किंवा कमी लोड असेल, फ्रीजमध्ये कमी भाज्या, कमी पदार्थ वगैरे फ्रीजमध्ये असतील तर तुम्ही लोवरती सुद्धा सेट करू शकता टेम्परेचर. त्यामुळे तुमच्या फ्रीजमधले सगळे पदार्थ फ्रेश राहतील आणि खूप जास्त दिवस टिकतील. तर असा होता आपला हा आजचा स्टोरेजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि अजून काही भाज्या ज्या कशा स्टोअर करायच्या वगैरे हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नेक्स्ट पार्टसाठी नक्की कॉमेंट्स करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच किचनच्या वेगवेगळ्या टिप्स, ट्रिक्स आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.